नुकतेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आपल्या समोर आले आहेत. विजयी झालेल्या आमदारांची यादी पाहिल्यास सर्वच पक्षात घराणेशाही दिसून येत आहे आणि विशेष म्हणजे घराणेशाही सोबतच अधिकारशाही सुद्धा राजकारणाच्या आखाड्यात उतरलेली दिसते. प्रशासनात उच्च पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचे पती व पत्नी सुद्धा आमदार म्हणून विजयी झाले. राज्याच्या MPSCच्या सचिव सुवर्णा खरात यांचे पती सिद्धार्थ खरात हे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर या राखीव मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बाजी मारली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव आणि वर्ग 1चे अधिकारी विद्याधर महाले यांच्या पत्नी श्वेता महाले यांनी चिखली मतदारसंघातून विजय मिळवला आहे आणि त्या भाजपकडून दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. IPS अधिकारी दीपक साकोरे यांच्या पत्नी मेघना बोर्डीकर या परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. त्याही भाजपकडून दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. पुण्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या पत्नी अनुराधा चव्हाण या संभाजीनगर जिल्ह्यातून पहिल्यांदाच आमदार म्हणून विराजमान झाल्या आहेत. त्या फुलंब्री मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर पहिल्याच प्रयत्नात विजयी झाल्या आहेत. यावरून आता प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही राजकारणाचे चांगलेच वेध लागले असल्याचं लक्षात येत आहे.